नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलचं नाव आहे द तडका डायरीज बाय अविनाश. माझं नाव अविनाश राजेंद्र गोटकुले. मी आता हे नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहेत. हे चॅनल चालू करण्यामागचा माझा जो उद्देश आहे तो असा आहे की ज्या भारतातील तडक्याच्या बेसवर बनणाऱ्या ज्या चिकन, मटन, नॉनव्हेज, व्हेज ज्या डिशेस आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा माझा प्रयत्न आहे. त्या आपल्याला बनवण्यासाठी काही अशी खूप मोठ्या लवाजमाची गरज नाही. घरगुती सुद्धा पद्धतीने सुद्धा आपण या सगळ्या डिशेस घरी बनवू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने डिश कशा बनवायच्या हे आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी राजस्थानची जी ऑथेंटिक डिश आहे चिकन लाल मांस ही आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आज आपण आलेलो आहोत आमच्या मामाच्या फार्म हाऊस पानशेत येथे. आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि मला अजून सपोर्ट करावा अशी एक तुम्हाला विनंती करतो. आणि आता आपण चिकन लाल मासची रेसिपी चालू करूयात. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक राजस्थानची ऑथेंटिक डिश चिकन लाल मांस हे बनवणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपण मॅरिनेशनचे वापरणार आहोत दही, आलं लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, चिकन मसाला, धने पावडर आणि गरम मसाला. आता आपण याच्या चिकन लाल मांसच्या जे मॅरिनेशन आहे चिकनचं त्याची प्रोसेस स्टार्ट करूयात. सर्वप्रथम दही फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, धने पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, मिरची पावडर, लाल मिरची पावडर हे सगळं घेऊन दही परत एकदा आपण व्यवस्थित फेटून घेऊया. सर्व चिकन आपण ह्या गडे थोडं काढून घेऊयात. तर आलं लसूण पेस्ट टाकून मॅरिनेशन करून घेऊयात आलं लसूण पेस्ट बरोबर. आणि आपण जो आत्ता मसाला फेटला होता दह्याबरोबर सगळे मसाले टाकून तो मसाला टाकूयात. आता आपण याचे चिकनचं एकदम व्यवस्थित मॅरिनेशन करून घेऊयात. ही जी डिश आहे ही बेसिकली राजस्थानचे राजे किंवा जे सरदार होते हे सगळे ज्या शिकारीला वगैरे जायचे मोस्टली ही डिश जी बनवली जायची ती बनवली जायची रानडुक्कर आणि बकऱ्याची. आता कसं आहे बरेच लोक काही लोक मटण खात नाहीत डाएटमुळे किंवा काय ह्याच्यामुळं, त्यामुळे ही चिकनमध्ये मी आता ही डिश तयार करत आहे. हिचं मॅरिनेशन कमीत कमी आपण अर्धा ते पाऊण तास हे चिकन मॅरिनेशन करणार आहे. आणि मॅरिनेशन प्रोसेस मी आता बघितली आहे मॅरिनेशन कसं प्रकारे केलं तर मॅरिनेशन व्यवस्थित करून घ्यायचं आहे. असं आता आपण मस्तपैकी चूल पेटून घेतलेली आहे. चिकन लाल मासची एकदम ऑथेंटिक डिश असल्यामुळे चुलीवरच करण्यात एक वेगळी मजा आहे. आता आपण आहोत आपल्या पानशेत येथील फार्म हाऊसवरती. तर चला आता आपण याची सुरुवात करूया. चिकन असो मटन असो हे ॲक्च्युली मोस्टली तुपातच बनवलेलं खूप छान असतं असं मला तरी वाटतं.
तुपातच बनवलं गेलं पाहिजे, चिकन असो मटन असो. तर आता याच्यात आपण सध्या वापरलेलं आहे एक अर्धा किलो तूप वापरलेलं आहे आता डिशसाठी आपण. टोटल नंतर आपल्या पेजचं जसं नाव आहे तडका डायरीज, याच्यावर आपण नंतर तडका सुद्धा देणार आहोत. तूप थोडं गरम झाल्यानंतर साधारण 2-1 मिनिटांनी आपण आता त्याच्यात कांदा टाकूयात. कांदा हा पूर्ण लाल होसर परतून घ्यायचा आपल्याला. असं नाही की थोडासा हे ठेवायचा, कारण कांदा जो पूर्णपणे परतून होईल त्यावेळेस मग बाकीची आपण इथून पुढे प्रोसेस चालू करूयात. ह्यात प्रामुख्याने आपण आता जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होत होतं, टॅमॅटो आणि लाल मिरची जी अशी मोठी आपली बेडगी मिरची याची एक फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे. की या चिकन लाल मासचं एक मेन जे आहे इन्ग्रेडियंट्स तेच आहे. ती जी स्वयंपाकाची आवड आहे ती मला माझ्या आजोबांपासूनच मिळालेली आहे. मी आजोबा नेहमी घरी चिकन मटन काय नाही बनवत राहायचो. आपण जे सगळे आपले गरम खडे मसाले सगळे टाकणार आहोत. पहिले टाकणार आहोत दालचिनी, मग टाकणार आहोत जावित्री, 4 ते 5 मोठी विलायची, त्या साधारण क्वांटिटीमध्ये छोटी विलायची, स्टार फूल, लवंग आणि मिरी हे सगळं टाकून आपण थोडंसं पत्त्यात कुटून घेणार आहोत. जास्त नाही कुटणार याला, आपण थोडंसंच हे करणार आहोत, त्याचे फ्लेवर असे बाहेर पडतील. कांदा आपल्याकडे ब्राऊन होत आलेला आहे. ह्याच्यावरच आपण टाकणार थोडीफार तमालपत्र. ते चिकन एक तासाभर टाकू मॅरिनेशनला, तर एक चांगला कलर असा आलेला आहे. आता आपण ते चिकन ह्याच्यात टाकूयात. कांदा पण आपला मस्त साधारण ब्राऊन कलर, ब्राउनिश गोल्ड कलर जो म्हणतो आपण तसा कलर आलेला आहे चांगला एकदम. साधारण आपण आज 3 किलो चिकन घेतलेलं आहे त्या डिशसाठी. एक 5 ते 10 मिनिटं आपण हे चिकन असंच शिजवणार आहोत. चिकन जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत त्याला आपण असं शिजवणार आहोत. आता आपण चिकनला अशी मस्त प्रकारे उकळी आलेली आहे. आता याच्यात आपण टाकणार आहोत टॅमॅटो आणि बेडगी मिरचीची आपण जी प्युरी तयार केली होती मधल्या काळात, ती याच्यात आपण टाकणार आहोत.
आता हे प्युरी आणि हे सगळे चिकन एक जी होसर आपण थोडंसं हलवणार आहोत. आणि नंतर मग आपण याला झाकून ठेवणार आहोत एक 20 ते 25 मिनिटांसाठी. थोडंसं पाणी आपण ऍड करूया फक्त. लास्ट आपले इन्ग्रेडियंट जे आहे कस्तुरी मेथी आपण थोडीशी हे करून तिला त्याच्यात टाकून देऊयात. अशा प्रकारे आपलं चिकन लाल मांस हे तयार झालेले आहे. तुम्ही हे कलर याचा येऊन बघू शकता. प्रॉपर एकदम रेड ग्रेव्ही याची तयार झालेली आहे. तुम्ही ग्रेव्ही बघू शकता. चिकन आपलं प्रॉपर शिजलेलं आहे. कांदा जो ज्यात आपण टाकला होता तो याच्यात मला असं वाटत नाही कुठे दिसतोय म्हणून. पूर्णपणे कांदा आपला गळलेला आहे याच्यात. आपलं जे चिकन शिजलं होतं त्याला आपण एक मस्त असा तडका देऊयात. आपलं चिकन पूर्णपणे बनलेलं आहे. त्याच्यावरून आपलं थोडीशी कसुरी मेथी ही आपण टाकत आहोत आता. चिकनची प्रोसेस आपल्या पूर्ण झालेली आहे. आता आपण हे टेस्ट करून बघूयात. अशा प्रकारे आपलं तयार आहे चिकन लाल मांस. ग्रेव्ही